साईडला बघा, हे बघा तिकडं डोंगर आहे. डोंगर तर अख्ख्या धूपनी पार हे झालं. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आबी व्लॉग्समध्ये. तर आज आहे हनुमान जयंती आणि मग त्यामुळं आपल्याला आज पण साईटवर जायचं होतं, कारण काल कॉलम भरले होते. तर बघू आज काय होते साईटवर. तर चला डायरेक्ट साईटवर आता गाडी वगैरे काढतो आणि डायरेक्ट भेटू डायरेक्ट साईटवर. चला. हे बघा आमच्या इथं किती मोठी मूर्ती लावली होती. तर आलो मित्रांनो आता साईटवर आणि इथं बघा सगळे कॉलम वगैरे नाही का सगळे भरून घेतले होते काल. आणि त्यानंतर आता बघू थोडंफार पाणी मारतो मी सगळं आणि बघू. आता एक काका होते आपले बिगारी इथं, तर त्यांना विचारू बी काय काम केलं त्यांनी सकाळपासून. तर मला काही इथं दिसताना बी काम केल्यासारखं. तर बघू ते आल्यावर बघतो. तर आता वरती आलो, गणेश काकाला वगैरे सगळं काम समजून सांगितलं, जसं गोडाऊनमधलं मटेरियल नीट लावायला लावलं आहे त्यांना. आणि त्यानंतर आता पाणी मारायला आलो मी. तर सगळं पाणी वगैरे मारून झालं कॉलमला वगैरे, आणि खाली पण मारलं नाही का, स्लॅबला पण पाणी मारलं. आणि त्यानंतर बघू आता गोडाऊनमध्ये जाऊ आणि त्यांचं काम झालं का बघू. म्हणजे खूप येते मग तरी बघू थोडंफार झालं का. चला. तर आता साईटवर हे बघा परत पाणी मारत थांबलोय. सगळं असे कॉलममध्ये नाही का आतमध्ये पाणी मारतात. आणि तेव्हा नंतर उद्या बघू, उद्या कॉलम काढायचे आहेत आणि सगळं पाणी मारून आता मी पण जातो घरी. आणि समोर कसला भारी मंदिर वगैरे व्ह्यू येतं बघ. सगळं मोकळं या साईडला आणि या साईडला सगळं बिल्डिंग्स वगैरे आहेत. त्यामुळे आणि आबाळ पण आले आज. बघू आता पाऊस पडतोय. रोज आबाळ येतोय पण पाऊस काय पडेनाच. बघू आज पडलं तर. पाऊस पडलंच पाहिजे, चांगलं वाटतंय, थंड वाटतंय. नाही तर या उन्हात लईच बेकार चाललं. आणि काल रात्री पण आमच्या सोसायटीमधली लाईटच नव्हती. काल रात्रभर लाईट नव्हती आमच्या सोसायटीमध्ये. लई त्रास झाला तेव्हा. मच्छर वगैरे एवढी चावत होती ना आम्हाला लई, त्यामुळे मला रात्री पण काही नीट नाही झोप झाली माझी. बघू आता. तरी मी साईटवरच आहे अजून. त्यामुळं तुम्हाला जर आवडला असेल व्हिडिओ हा तर फॉलो आणि लाईक सबस्क्राईबला करा. आपलं सबस्क्राईब का म्हणते मी, कारण आपलं चॅनल आहे यूट्यूबवर आबी ब्लॉग्स नावाने. तर तिथं नक्की जाऊन सबस्क्राईब करा. आपल्याला माझ्या मेहनतीसाठी तुम्ही एक लाईक आणि एक फॉलो तर करू शकता, तर नक्की करा. तर आता गायन काकाला पण ते काम काय होतच नव्हतं, त्यामुळे त्यांना पाठवलं घरी आता. आणि त्यानंतर मी थांबलो साईटवर. आता बघू इथं सगळं बघा पावसाचं वातावरण झालं नाही का, सगळं थोडं थोडं आभाळ येत चाललं आहे, काळपट होत चाललं आहे नाही का. आणि बघू मग मी तर थोडंफार पाणी मारतो अजून आणि मग बघू मोटर वगैरे आठवून मी पण जातो मग घरी. तर मित्रांनो बारीक पाऊस चालू झाला आहे आता नाही का. बघा सगळीकडं आता इथं पाण्यामध्ये तुम्हाला थेंब थेंब दिसतील हळूहळू. आणि आता सगळीकडं बारीक पाऊस चालू झाला आहे. आणि मग आता माझं पण पाणी मारून झाले. तर मी पण आता बघू चाललं खाली आणि मोटर वगैरे आता बघा बंद करतो सगळं खाली. आणि नाही का इंस्टावर वगैरे यूट्यूबवर जेवढे म्हणजे ज्यांचे मी एवढी पोस्ट टाकतो, डेली पोस्ट टाकतोय, आणि तरी माझे म्हणजे व्ह्यू वगैरे तरी तुम्ही सपोर्टच करत नाही मला. आणि जे 30 आहेत म्हणजे 30 पोस्ट टाकलेत, 20 पोस्ट टाकलेत, ते पण कधी अल्टरनेट बरं का, अल्टरनेट ज्याने टाकलेत त्याला तुम्ही खूप सपोर्ट करता, त्याला म्हणजे जास्त लाईक्स प्रेम देता. माझं असं नाही म्हणणं की तुम्ही माझं म्हणणं आहे मी माझी मेहनत करतो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तुम्ही एक लाईक करत जावा ना माझ्या व्हिडिओला. तर तुम्हाला जर हा पण व्हिडिओ आवडत असेल तर बघा तुम्ही नक्की लाईक करा, नक्की लाईक करा. आणि आता बघा मोटर वगैरे मी बंद केली सगळी. इथं मोटर वगैरेचं कनेक्शन आहे आणि हे रूम वगैरे आहेत आमचं सगळं. तर आलो आहे मी खाली आता. कसलं आबळ झालं बघा ना वरती, कसलं एवढं कसलं आबळ झालं. आणि हे आपल्या बिल्डिंगचं लुक आहे सगळं. थांबा तुम्हाला दाखवतो, असं दिसत नसेल तुम्हाला. हे बघा हे आपल्या बिल्डिंगचं लुक आहे असं. आणि इकडं ग्राउंड आहे सगळीकडं आणि इकडं बिल्डिंग्स आहेत सगळीकडं. तर चला. तर मित्रांनो आलो आहे आता घरी आणि बघा कसलं भयंकर पाऊस चालू झालं आहे. सगळं आता वाजलेत 1:30 वाजलेत आणि सगळं काळ झालं आहे. सगळं लय जोर पाऊस पडणार आहे वाटतं. हे बघा बाहेर दाखवतो तुम्हाला, सगळं काळ झालं आहे. बघू आता जातो घरी आणि पाऊस बंद झाल्यावर परत साईटवर जायचं. तर मित्रांनो आत्ता वाजलेत 2:30 आणि घरी टेरेसवर तुम्हाला आता इथला माहोल दाखवतो. बघा सगळं काळ झालंय, पाऊस काय थांबायचं नावच घेत नाही. बघा जोरदार पाऊस चालू आहे, उन्हाळ्यामध्ये पाऊस. तर एवढं जोरात बघा तिकडं त्या साईडला बघा, हे बघा तिकडं डोंगर आहे
डोंगर तर अख्ख्या धूपनी पार हे झालं. अख्खं पार आता काय सांगता येईना पावसाचं कधी काय होईल. तर लय भयंकर चालेल पाऊस आता इथं. मला तर नाही वाटत आता इथं थांबन पाऊस. तर तुमच्या इथं पाऊस पडत असेल तर नक्की सांगा. बघू आता जातो घरी. तर आता आमच्या घरातली गेली लाईट. सगळा अंधार झालाय. आणि कारण इथं जवळपासच लय मोठी वीज चमकली नाही का पावसामुळं. आणि पाऊस काय बंद व्हायचं नावच घ्यायना बघा. पाऊस चालूच आहे कंटिन्यू. तर बघू आता पुढं काय होते.